म्हणजे टिकूची जी वाडी आपल्याला माहिती असेल, शेती साहेब आपल्याला माहिती, टिकूची जी वाडीच्या इथला कोकणी पाडा नावाचा एरिया आहे, आदिवासी एरिया आहे. तो येऊरला सोडायला तुम्ही किती रोंगत जाणार? म्हणजे तुम्हाला तो जो टनल केला आहे तो टनल एक वरती असा काढावा लागेल. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला हेमाडीला स्पेशल प्रोव्हिजन करावं लागेल की आम्हाला हा वॉर्ड सोडायचा आहे, तर कोकणी पाडा येऊरला सोडण्यासाठी नवीन टनल तयार. कोकणी पाडा आणि येऊर जोडूच शकत नाही. आणि तुम्हाला कायदा काय सांगतो? कायदा सांगतो की कुठलीही व्यवहार्य आणि संलग्नता तपासणी करा. आपण ज्यावेळी कायदा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, या अधिनियमाच्या द्वारेच आपण निवडणुकीचे सगळे त्यासोबत शासनाकडनं दिलेली सूचना किंवा मार्गदर्शक सूचना आहे ते आपण वाचल्या पाहिजे एवढंच सांगतो. नाही, आम्ही वाचल्या मात्र त्या तुमच्याकडनं अंमलात याव्या. आम्ही अधिकृत नाही आहोत ते देण्यासाठी, कारण आम्ही हा सेन्सस कमिशन कडून ती आकडेवारी आम्ही घेतली. आम्ही सुद्धा त्यांच्याकडून अधिकृत आहात का नाही? होय सर, आहात का नाही? हो आहात. हो, आम्ही सर ती प्रॉपर्टी जी आहे ती सेन्सस कमिशनची आहे. तिचा वापर केलाय की नाही? त्याचा वापर करून आम्ही सेन्सस कमिशन तुम्हाला घेऊन गेलेला वापर करा. तो वापर आम्ही करतो जाईल सर. मग तो जर तुम्ही वापर केला तर तुम्ही आम्हाला काय नाही? ओपन डॉक्युमेंट आहे. ओपन डॉक्युमेंट आहे. कुठेतरी वापरला ना तो. तुम्ही वापरलात ना, तुम्हाला सेन्सस कमिशन रायटिंग वापरा म्हणून. ईडी कुठेही ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना करत असताना फोडण्यात आलेला नाही आहे, मी पूर्णतः कॉन्फिडेंटली सांगत आहे. आता दुसरा प्रश्न की ईडी आपल्याला शेअर करता येईल किंवा कसे? आमची कार्यालयाची धारणा ही आहे की सेन्सस कमिशनर त्यांची प्रॉपर्टी असल्यामुळे आम्हाला अधिकार नाही आहे तो शेअर करण्याचा. तरीही आम्ही आजच त्यांच्याकडून एक माहिती घेतो, सूचना घेतो, आणि मला टेक्निकली फार असा वाटत नाही की तो असा गोपनीय दस्तावेज आहे की आम्ही आपल्याला शेअर करू शकत नाही, परंतु आम्हाला एकदा त्यांच्याशी खात्री करावी. सर, कुठल्याही प्रभाग रचनेचा मूळ आधार हा ईडी आहे. येस सर, एक्सेप्टेड सर. मग जर आम्हाला ईडीच दिला नाही तर मग आम्ही आक्षेप कशावर घ्यायची? नाही, ईडी फोडायचा नाही. आम्ही तुमच्यावर आरोप करत नाही की ईडी फोडले नाही, फोडले आमचा आरोप एक मिनिट थांबा नाही. तुम्ही ईडीचा वापर करून वाढ बनवलाय, बनवला ना, मग आम्हाला तो वाढ बनवताना तुम्ही ईडी कसा वापरलाय हे समजलं नाही. आम्ही आक्षेप कशावर घ्यायची? सूचना कशा घ्यायच्या? सर, सूचना आली आहे 270 सूचना आपल्याला. सर, काय सूचना काय सूचना आल्या हा माझा वादाचा विषय नाही. माझा वादाचा विषय आता सगळ्यांना एकच आहे. आम्ही नागरिक आहोत, आम्ही लोकप्रतिनिधीपेक्षा आम्ही नागरिक आहोत. लोक काय नागरिकांसाठी असतात, काही स्पेसिफिक लोकांसाठी नसतात. सर्वसामान्य नागरिकाला वाट समजण्यासाठी त्याला ईडी समजणं आवश्यक आहे. तर तुम्ही ईडी लपवून ठेवला याचा अर्थ काहीतरी चोरी झाली. आणि आमचं स्पष्ट मत आहे की ईडी तुम्ही आमच्याबद्दल लपवून ठेवू, या प्रभाग रचनाची तुमच्या दृष्टीने जी गोपनीयता आहे, जी तुमच्यामध्ये आणि काही लोकांमध्ये झालेली आहे, ती तुम्हाला राहिली द्यायची. ठीक आहे, दॅट पॉइंट इज नोटेड. आम्हाला ईडी हवा आहे. ईडी नसेल आमच्या आक्षेपाने चर्चाच करण्यात आणि म्हणून आम्हाला प्रोसिजर द्या. आम्ही ऑलरेडी आमचे ऑब्जेक्शन सांगलेले आहेत. आता तुम्हाला साधं सांगतो, तुम्ही काय काय ठिकाणी शेतीच आहे 111% वाढ झाला. 111%. When you are permissible to go only 10%, you should limit yourself to 110%. How can a one go to 111%? किती ठिकाणी झाला असेल? काही ठिकाणी नाही. 98.
98 पॉईंट कसा होऊ शकतो साहेब? मी सांगतो आपल्याला. हे काय घ्या साहेब, सगळं कॅल्क्युलेटर आहे आपल्याकडे. सर मला असं वाटतं आता ज्या लोकांना आपण वेळ दिली आहे साहेब, आम्ही सगळे तेवढे आलेले आहे. त्यांनाही बोलून घेऊ आपण. साहेब तुमच्या होईल, आमचा काय प्रॉब्लेम नाही, बोलू तुमचं होईल. मग गोंधळात करायचं असेल तर माझे काय आणणार नाही. आम्ही शांतपणाने आपल्याशी चर्चा घेऊन आमचं ऑडिशन सिरीज करायला तुम्ही आम्हाला वेगळा वेळ द्या, आम्ही नंतर येतो. नाही सर, वेळ तर आहेतच. म्हणजे आम्ही सगळ्यांचे अटेंड करून घ्या. मूळतः तुम्ही हे करत असताना सर मी सांगतो आपल्याला. आता वॉर्ड नंबर 28 बोला. वॉर्ड नंबर 28. वॉर्ड नंबर 28 का 98 कम आहे. तुमचा 89% वर आणलाय तुम्ही. हे काय कॅल्क्युलेशन आहे ना, मॅथमॅटिकल आहे ना. ठीक आहे सर. म्हणजे मी काय कॅल्क्युलेटर घेऊन तुम्ही बसत मी बसतो आता एकच येणार ना. मान्य सर. आम्ही लगेच नंतर 24 नंबर आणि 25 नंबर जी 111%. तो तुम्हाला काहीतरी परमिसिबल नाही. तुम्ही कुठलाही अधिनियम दाखवा किंवा शासनाच्या सूचना दाखवा. 111% म्हणजे 110% अधिक 1%. आपण कसं होऊ शकतं? 110% कसं होऊ शकतं? म्हणजे त्यांचं म्हणणं आहे 10% लोक दुसरीला आहे. त्याच्या व्यतिरिक्त 1% जास्त आहे. आणि याचा अर्थ तुम्ही ठाण्यामध्ये ऍडजस्ट करण्यासाठी इतके वाढवलेले. ठीक आहे 200% देतो. काय प्रॉब्लेम हा. 10%पर्यंत ते घुटणे आहे. हा. मार्गदर्शक सूचना काय वेगळे नाही, म्हणजे ते दुसरीकडे आहे. साहेब असा आहे शेवटी कायदा आम्ही वाचून येतो साहेब. अजून एक आहे सर 9 नंबर होता. सेक्शन 110%, 74%. पण मग हे कसं केलं? आम्ही काही लपून नाही करत आहे सर. काही ठराविक प्रभाग कसे केलेले स्वतः सांगितलं आहे. काही ठराविक प्रभाग तुमच्यावरती दबाव आहे आम्हाला माहिती नाही सर. आम्ही एक्सप्लेन करू ना आपल्या झाल्यानंतर. आमच्या मराठ साहेबांकडे आमची पत्र आहे. आधीच्या निवडणुका वगैरे चौकशी करा. आमची पत्र लिहिली त्याच्या मराठ साहेबांनी तिच्यावर जरी घेतलं होतं आणि मराठ साहेबांनी त्यावेळेस पूर्ण टाइम महानगरपालिकेला आकाशात बदलला. ते सांगितलं तुम्ही दोन नगरसेवकांची कमी कशी करू शकता. तेव्हा आम्ही तुम्हाला पत्र लिहितो आहे की तुम्ही परत एकदा याचा रिव्हिजन करा आणि आमचे कमी झालेले नगरसेवक का पहिल्या मुंबईमध्ये लोक लागली नाही ते तुमचे करत असताना नगरसेवक कुठे कमी कमी होतात ना साहेब. कॅल्क्युलेशन मॅथमॅटिकल 131 होते 131 आहे. नाही सर, कळवा मुंब्रा विधानसभेतले 2 नगरसेवक कमी झाले. ईव्ही ब्लॉकचा उपयोग करून तुम्ही कमी करून टाकले. म्हणजे ज्या मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन तुम्ही ठाणं बघितलंय असं म्हणताय त्याच मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन तुम्ही कळवा मुंब्रा किंवा बघा. तुम्ही ते करत असताना दिव्याला वेगळा नाही लावला, कळव्याला वेगळा नाही लावला, मुंबऱ्याला वेगळा नाही लावला. मुंबऱ्यामध्ये एक वॉर्ड कापण्यासाठी तुम्ही खाडीमध्ये खाडीच्या पलीकडचं पॉप्युलेशन खाडीच्या अलीकडे घ्या. मग मोठी जण अर्थ काय मागलं पाहिजे वाढत 19 किंवा आपल्यावर आपल्यावर कुठलाही आरोप नाही. आमचं स्पष्ट मते की हे पॉलिटिकल लढा आणि प्रभाग रचना पूर्ण पॉलिटिकल मॅन्डेट एका पार्टीला मिळेल असं झालेलं आहे आणि त्याच्यासाठी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा वापर होतो. आणि हे पत्र मी 4 महिन्यापूर्वी आपल्याला दिलेलं आहे. आपल्याकडे कदाचित माझ्या रेकॉर्डवर मागवले 4 महिन्यापूर्वी पत्र आपल्याला दिलेलं होतं. मी आपल्याला 4 महिन्यापूर्वी पत्र दिलेलं होतं की आपले काही अधिकारी एका हॉटेलमध्ये बसून पूर्ण प्रभाग रचना बनवतात. प्रभाग रचना बनवल्यानंतर मग आपल्याकडे येतील शेवटी आपण अधिकारी वकील त्याच्यावर आपल्याला मान्यता देतात. आपल्या हेतूबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाही. कोणी आपल्यावर आरोप करतात, आमचा आपल्यावर आरोप नाही. आम्ही काय
आणि आम्ही न्याय पक्षासाठी मागत नाही, आम्ही सर्वसामान्य नागरिकांना योग्य प्रतिनिधित्व मिळावं याच्या न्याय मागतो. आता आपण प्रभाग साहेब जोपर्यंत पूर्ण प्रभागाच्या सूचना तुम्ही ऐकत सर, पूर्ण प्रभाग तुम्ही त्या शहराचा एक जो काही प्रॉब्लेम आहे साहेब आमचं हे कसं आहे ना, आता मी जसं उद्याचं बोललो तसा आता विक्रांत चव्हाण तुम्हाला वॉर्ड रचना 2017 प्रमाणे करा असं आम्हाला इलेक्शन कमिशन आम्हाला सुप्रीम कोर्टाने सांगितलं. सर मला कल्पना नाही आहे या विषयाची. आपण तपासून घ्या. तो सुप्रीम कोर्टने असा काही स्पेसिफिक डायरेक्शन आपण इलेक्शन कमिशनला विचारू. आणि याच्यात इलेक्शन कमिशनची इन्व्हॉल्वमेंट किती आहे? इलेक्शन कमिशनची इन्व्हॉल्वमेंट म्हणजे इलेक्शन कमिशनच्या मार्गदर्शनाखालीच ही संपूर्ण प्रक्रिया होत आहे सर. Then there is no transparency. When the सीमा ज्या आहेत लिखित स्वरूपातल्या त्या तुमच्या चुकल्या आहेत आणि त्या जर तुम्ही दर्शवलेलं नाही नकाशांवर आणि तुम्ही हद्द पण नकाशांवर दर्शवलेली नाही आणि तुम्ही दिशा पण दर्शवलेली नाही नॉर्थ वेस्ट ईस्ट साऊथ, पण ट्रान्सपरंट नाहीच आहे ना. आम्ही हरकती कशा काय घेणार? आम्ही ज्या हरकती घेतल्या मोगम घेतल्या आहेत ह्या तर तुम्ही दर्शवल्या पाहिजे होत्या नकाशांवर. नकाशा फक्त ब्लँक तुम्ही ठेवलाय. नकाशा ब्लँक आहे. अहो तुम्ही जो आम्हाला नकाशा प्रसिद्ध केलाय ना साहेब, प्रभागांचे नंबर टाकले त्याच्यावर, त्या प्रभागांच्या नंबरमध्ये आता 4 नंबरचा माझा जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये ईस्ट बाजू कुठली, वेस्ट बाजू कुठली, नॉर्थ बाजू कुठली, साऊथ बाजू कुठली, 2021, 2017, 2012, 2007 मी नकाशा होतो त्यावेळेस होत्या. आता का नाही त्याची कारणं दिली पाहिजेत ना. नाहीये तुमच्याकडे आमच्याकडे आहे त्याच्यावर नाहीये. आम्ही तुमच्याकडे नाही माहितीसाठी येतात ते तुमच्या काशाशिवाय तुम्ही आम्हाला नाही दिलं. हे तुम्हाला सांगा जे पब्लिश केलं आहे दाखवा ना सर. हे बघा दाखवा. आज प्रसिद्ध केला आहे आपण लिजेंडमध्ये दाखवा नाही तर प्रभाग क्रमांक 1 मध्ये नाही सर. पूर्वीकडे कोपऱ्यामध्ये आपण बघा ना ईस्ट वेस्ट अजून एक मिनिट तुम्ही अशी वाटलं इथे जाऊ द्या पश्चिम. मी काय बोलतो, हा नकाशा जर तुम्ही मूळ नकाशा सादर केला, या मूळ नकाशामध्ये तुम्ही प्रत्येक याच्यावरती पावडी दिली पाहिजे तर ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ. नाही कुठे दिशा नाही येऊ दाखवा नाही खाली कोपऱ्यात राईट साईडचं बोलत नाही सर. हा राईट साईडचा 1 नंबर वाटतं दिला. Last time it was defined here, which is north, which is south, which is not. Common man को कैसे समझेगा? सर आमच्या सगळ्यांचे समजून घ्या. हे थोडं मागे एक हा विषय नाही. मागे प्रभाग 5 असा विषय नाहीये. प्रभाग 1 प्रभाग 5 असा विषय नाहीये. विषय शहराची वाट लावली आहे. तुम्ही प्रत्येक वेळेला मागे मला सगळ्यांना विनंती आहे की माझा प्रभाग असं करू नका. आता शहर उद्ध्वस्त केलं जातं म्हणजे आपल्याला शहरावर पहिलं बोलावं लागेल आणि नंतर तुम्हाला ऐकतो साहेब. माझी तुम्हाला विनंती आहे की हरकतीच्या बाबतीत झालं असं की तुम्ही गणपती येता येता आम्हाला हरकती घ्यायला सांगितलं आणि गणपती जाता जाता लगेच सुनावणीला आलो. आम्हाला यात वेळ द्या थोडासा. कारण गणपती हा सण महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सण होता. अनेक जण गावी गेली होती, अनेक जणांच्या घरी गणपती होते, अनेक जणांचे सार्वजनिक मंडळ होती आणि याच्यामुळे आम्हाला वेळ द्यायला नाहीये पूर्णपणे अभ्यास करायचा. तो या ज्या हरकती आहेत त्याच्यासाठी आम्हाला तुम्ही आम्हाला पुढची वेळ द्यावी जेणेकरून पूर्ण अभ्यास करून पुन्हा आम्ही येऊ. जसं तुमच्या अडचणी मुख्य रस्ते नाहीयेत, मुख्य नाले नाहीयेत, या सगळ्यांचा अभ्यास करून आम्हाला येऊ द्या. एक वेळ पुढची आम्हाला मिळावी ही आमची सगळ्यांची म्हणजे जे प्रमुख 5 पक्ष बसले आमच्या 5ही पक्षाची मला विनंती आहे. आमची एवढी पुन्हा वळणावर काय हरवलंय शहराला. मी परत सांगतो शहराची वाट चालली आहे. एका वळणात काय तुझ्या दृष्टीने हे चालू राहिलं तर स्वतःचा विचार करू नको. त्यातून बाहेर येतो थोडासा. पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला कधी देणार हे तुम्ही आज किंवा उद्यापर्यंत आम्हाला स्वरूपात द्या. आम्ही मागणी केलेली आहे
तसंच मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स प्रमाणे आम्ही आपल्याला सगळं मॅथमॅटिक्स त्यांचं पत्र दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्हाला मदन साहेबांनी न्याय दिला होता. मदन साहेबांनी बरोबर मॅथ बदलून घेतले होते. आपण निवडणूक आयोगामध्ये सगळं पत्र व्यवहार आहे. सो यू विल हॅव टू स्टॅर्ट डाउन दिस प्रोसेस. कारण काही इंग्लिश दिलेलं नाही, त्याच्या बाउंड्रीज क्लिअर केलेल्या नाही, त्याच्या नैसर्गिक बाउंड्रीज क्लिअर झालेल्या नाही. हे पलीकडचे अलीकडचे बाजू एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत. तेव्हा कोणाची परिस्थिती सगळं यापैकी बोलण्याची क्लिअर नाहीये. पण एकंदरीतच आमच्या एकंदर या प्रभाग रचनेमध्ये प्रचंड राजकीय हस्तक्षेप झाल्या काळाने ही प्रभाग रचना ही ठाणेकरांना न्याय देणार नाही. त्यामुळे आमचे एक आक्षेप आहे. त्याची सुनावणी परत आपण घ्यावी आमचा विश्वास आहे. कारण का संजय शेट्टी यांना ठाण्याची ओळख आहे. म्हणून मी कोकणी पाडा येऊन हे दोन सांगितल्यावर त्यांच्याही डोक्यात प्रकाश पडला असेल की कोकणी पाड्यातनं ते जाऊ शकतात. त्यांच्याकडे चांगले बॉडी चांगले व्यायाम घेऊन त्याला 7-10-15 किलोमीटर ते जाऊ शकतो. सर्वसामान्य माणूस कोकणी पाड्यातनं येऊला जाऊ शकत नाही. कसे जायचे ठाणे महानगरपालिकेने आणि तुम्ही एका कोळीवाड्याचे 2 कोळीवाडे करता. मग त्यांना मुंबईप्रमाणे FSI पण द्या ना. FSI पण द्या ना. जर एवढंच तुम्हाला गावाबद्दल प्रेम आले गुंतवणूक गावात असाल तर गावठाणाचा जो FSI मुंबईमध्ये कोळीवाड्यांना दिलाय तो ठाण्यामध्ये पण द्या. किंवा हे सगळ्यावरती आमचा आक्षेप आहे. आम्ही आपल्याला पद्धतीने सगळ्यांच्या वतीने आणि आपण साहेब हाँ मी एकदम खाली आहे. अरे यार सचिन आता हे बघा ना एक